मुंबईतील मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांनी टोला लगावलेला आहे। काही लोक राज्यातलं वातावरण दूषित करतायत असं जरांगे पाटील म्हणाले। आपलं कुठेही आंदोलन सुरू नाहीये, समाजाने संयम ठेवावा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे। तर सर्व पक्षीयांना आवाहन आहे, आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे हक्काचं आरक्षण आहे ते द्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे मुंबईमध्ये केरे पाटील आंदोलन करतायत आणि जे पक्ष नेते आहेत, विरोधी पक्षातील असतील किंवा सत्ताधारी, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। मराठ्यांना ओबीसी मधून आंदोलनाची अशी मागणी ते करतायत आणि आज त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि मुंबईतील मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावरून टोला लगावलेला आहे। काही लोक राज्यातलं वातावरण दूषित करतायत, आपला त्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन मराठ्यांचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। तर सर्व पक्षीयांना आवाहन आहे, आमचं हक्काचं आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली। सगळं यांचं षडयंत्र आहे। हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी, त्याला हे आंदोलन करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं, ही शाळा यांची, याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं। त्यामुळे मराठा समाजाला विनंती, आपण संयम धरा, काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही। आपला मराठा समाज खंबीर आहे। ज्या बिचाऱ्यांची हिंमत मराठा समाजात आहे, ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता याला जाबच विचारायचा, त्या दिवशी मराठा समाज काय करतोय बघा। त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका, संयम धरा, ही माझी सगळ्यांनाच विनंती। आणि मी हे कालही सांगितलं आहे, मी मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे, त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या। बरं, जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझे काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे। का दुसरी मागणी केलेली मी जरांगे पाटलाला पण माझं या ठिकाणी सांगणं आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।